श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत नोव्हेंबर हा संपूर्ण महिना मेष राशी जातकांना अर्थात तुम्हाला कसं राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला कोणकोणती आव्हानं आहेत, कोणत्या गोष्टीमध्ये सुख प्राप्त होणार आहे, कोणत्या गोष्टीमधले अडचणी कमी होणार आहेत, याबद्दलची इत्थंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नेश मंगळदेव ज्यांचं गोचर हे चतुर्थातनं होत आहे, नीच राशीतनं मंगळदेव गोचर करत आहेत कर्क या नीच राशीतनं. मग मंगळदेव तुम्हाला उत्साहामध्ये थोडीशी कमतरता निर्माण करून देतात किंवा विनाकारण एखाद्या गोष्टीचं दडपण येणं, टेन्शन येणं आणि त्या माध्यमातून तुमचं मन खच्चीकरण करून देणं असे काहीसे ग्रहमान तुम्हाला या महिन्यात आहेत. परंतु यावरती आपण उपाय पाहणार आहोत. काय करायचं आहे की तुमचा उत्साह वृद्धिंगत होईल आणि तुमच्या कामामधील अडचणी कमी करण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकेल. ती उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. धनस्थानाची स्थिती पाहता धनेश शुक्रदेव ज्यांचं गोचर हे धनुराशीतनं 7 नोव्हेंबर नंतर होणार आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबर पर्यंतचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी थोडासा पैशाच्या अडचणी निर्माण करून देणारा असू शकतो किंवा कुठे गुंतवणूक करायची असेल तर थोडीशी सावधगिरीने करा. पण 7 नोव्हेंबर नंतर तुम्हाला पैसा गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम कालावधी म्हणता येईल. त्याचबरोबर धनस्थानातनं गुरुदेवांचं पण गोचर आहे. धनस्थानामध्ये गुरुदेव आहेत आणि ते वक्र स्वरूपामध्ये आहेत सध्या. त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभर पैसा आणि तो गुंतवणुकीसाठी लागणारा जो वेळ आहे त्यासाठी नियोजन करण्यासाठीचा हा संपूर्ण महिना म्हणता येईल. पैशाच्या गुंतवणुकीचं नियोजन तुमच्याकडनं होऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक पण करून देण्यासाठी गुरु महाराजांची कृपा. गुरु महाराज तुम्हाला भाग्याची संधी पण प्राप्त करून देतील. नोकरीविषयक तुमची कामे मार्गी लावतील. नोकरीमध्ये काही अडचणी आहेत, तुमचे मित्रमंडळी, कलिग किंवा तुमचे बॉस यांच्यासोबत तुमचं रिलेशन थोडंसं खराब होत चाललं होतं. आता मात्र 7 तारखेनंतर या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी आणि मार्ग सापडण्यासाठीची सुंदर स्थिती निर्माण होत आहे. त्याचबरोबर तृतीय स्थानाकडे वळूया. तृतीय स्थानावरून आपण भावंडांचं सौख्य पाहतो. छोट्या खाणी प्रवासाचे योग पाहत असतो. टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग किंवा युट्यूबर वर्ग यांच्यासाठीचं ग्रहमान पाहत असतो. या ठिकाणी बुधदेवांची रास आहे. बुधदेवांचं गोचर अष्टमातनं होत आहे. अष्टमातनं वृश्चिक राशीतनं बुधदेव शुक्रयुक्त गोचर करणं म्हणजे संधी निर्माण करून देणं, अचानक एखादी संधीचा लाभ तुम्हाला प्राप्त करून देणं, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्हाला यामध्ये थोडासा नैराश्य किंवा पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे करू की नको, माझ्याकडनं होईल की नाही, अशी काहीशी शंका निर्माण करून देणारी स्थिती उत्पन्न होऊ शकते. म्हणून विशेष उपासनेकडे लक्ष द्या आणि त्या माध्यमातून तुमची कामे उत्तमरित्या करून घ्या. भावंडांचं सौख्य उत्तम मिळेल. भावंडांच्या समवेत एखादा व्यवहार किंवा एखादा महत्त्वपूर्ण डिसिजन घेण्याचा योग आहे. त्या माध्यमातून तुमचा निर्णय सर्वानुमते सगळ्यांना मान्य राहील, त्याला सगळ्यांचं अनुमोदन राहील अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे. सातत्याने प्रवास करायचा आहे किंवा मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे. चतुर्थ स्थानाकडे वळूयात. वाहन, वास्तू आणि मातृसौख्याचं हे 4थं घर. या ठिकाणी मंगळदेव आहेत. घरामध्ये एखादं शुभ मांगलिक कार्य घडत असेल किंवा घडणार आहे, या महिन्यात तुम्ही त्या गोष्टीचं नियोजन केलं आहे तर तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे. हा सगळ्यात पहिला महत्त्वपूर्ण सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छिते. तुमचं मत मांडायचंय, तुम्हाला सांगायचंय, तुमचं मत योग्यही असू शकतं, परंतु ते व्यक्त होताना तुम्ही थोडीशी काळजी घ्यायची आहे. तुमच्या बोलण्यातनं कोणाचं मन दुखावलं जाणार नाही, ही जर प्रामुख्याने काळजी, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली तर नक्कीच घरामध्ये होणारा वाद कलह हा टळला जाईल. याबरोबरच मातृसौख्य तुम्हाला या महिन्याभरामध्ये उत्तम प्रकारे मिळणार आहे. आईच्या सानिध्यात राहून, आईच्या समवेत राहून तुम्ही महत्त्वपूर्ण एखादा निर्णय घेतलेला आहे, तो तुमच्या आईला सुद्धा मान्य आहे किंवा त्यांच्या आरोग्याविषयी तुम्हाला चिंता काळजी होती तर यातनं सुद्धा तुम्हाला आता थोडासा त्यांना आरोग्य सुधारल्यामुळे तुम्हालाही थोडंसं मानसिक स्वास्थ्य प्राप्त होऊ शकतं. पंचम स्थानाकडे वळूयात. शिक्षण, संतती आणि प्रेमप्रेणे दर्शवणार आहे 5वं घर. या ठिकाणी रविदेवांची रास. रविदेवांचं गोचर तुळेतनं होत आहे. रविदेव जेव्हा तुळेतनं गोचर करतात त्यावेळेस ते त्यांच्या नीच राशीतनं गोचर म्हटलं जातं. म्हणजेच तुमच्या 7म स्थानातनं रविदेवांचं गोचर आहे, जे प्रेमप्रणया संदर्भात
तील विचार केला तर या दरम्यान तुम्ही कुठल्याही प्रकारच्या जास्तीच्या अपेक्षा किंवा तुमचं मत तुमच्या लव्ह पार्टनरवरती लादणार नाहीत, या गोष्टीची प्रामुख्याने विशेष काळजी घ्यायची आहे. कारण रविदेव जेव्हा नीचेला जातात तेव्हा माझं म्हणणं खरं आहे किंवा मी सांगतो तेच योग्य आहे अशा पद्धतीने तुमचा स्वर लागतो आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो किंवा वाददायी परिस्थिती निर्माण होते, उत्पन्न होते. म्हणून विशेष काळजी या संदर्भात घ्यायची आहे. त्याचबरोबर संततीचं सौख्य तुम्हाला या महिन्याभरात मध्यम प्रमाणात मिळणार आहे. आता आपण शिक्षणाकडे बोलूयात. शिक्षणाचा योग पाहता ज्यांचं कॉमर्स किंवा सायन्स आणि डिग्री शिक्षण सुरू आहे अशा वर्गासाठी उत्तम कालावधी आहे. ज्यांचं लॉ संदर्भातलं शिक्षण चालू आहे, कायद्या संदर्भातलं शिक्षण आहे, कला संदर्भातलं शिक्षण आहे, त्यांच्यासाठी मध्यम स्थिती आहे. तुम्हाला थोडीशी उपासनेची जोड द्यावी लागणार आहे आणि याचबरोबर तुम्ही तुमचा अभ्यास अगदी व्यवस्थित पूर्ण कसा होईल याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता सुद्धा आहे. कारण तुम्हाला या दरम्यान थोडंसं शुक्रदेवांच्या राशीमध्ये गेलेले रविदेव मन डायव्हर्ट करतील, मोबाईल, टीव्ही, इंटरनेट या संदर्भातील कामांमध्ये व्यस्त करतील, त्या गोष्टींमध्ये आनंद प्राप्त करून देतील आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासातलं लक्ष विचलित झालेलं दिसेल. म्हणून सांगू इच्छिते की प्रत्येक शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्गाने नक्कीच काळजी घ्यायची आहे तुमचा अभ्यास व्यवस्थित कसा होईल या गोष्टीकडे. त्याबरोबरच MS करताय किंवा MBBS शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही आहात, तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वपूर्ण सूचना राहील की अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवा. त्याबरोबरच स्पर्धात्मक परीक्षा ज्यांना द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी हा महिना मध्यम आहे. थोडीशी अभ्यासाची टाळाटाळ तुमच्याकडनं होणार आहे. षष्ठ स्थानाकडे वळूयात. षष्ठ स्थान हे रोग आणि हितशत्रूंचं स्थान मानलं जातं. 6व्या घरावरून आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो, जागा खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो. तर या दृष्टीने विचार केला तर षष्ठ स्थानामध्ये येणारी कन्या रास, बुधदेव यांचं गोचर अष्टमातनं आहे, वृश्चिक राशीतनं. त्यामुळे मध्यम प्रमाणामध्ये खरेदी विक्रीचे व्यवसाय तेजीत येतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे, जो खरेदी विक्री संदर्भातला असेल किंवा कन्स्ट्रक्शन संदर्भातला असेल, तर अशा वर्गाने सुद्धा सुरुवातीचा हा पहिला महिना तुम्हाला थोडासा मध्यम जाणार आहे किंवा अडचणी येऊ शकतात. तर नक्कीच काळजी घ्या. त्यासाठी कुठली उपासना करायची आपण व्हिडिओच्या शेवटी सगळ्या उपासना पाहणार आहोत. त्याबरोबर शत्रुपीडेच्या संदर्भात विचार केला तर किरकोळ प्रमाणात शत्रुतास निर्माण होऊ शकतो. रविदेव जेव्हा तुळेतनं गोचर करतात त्यावेळेस विनाकारणच राग किंवा व्यक्त व्हायला लावतात आणि त्या माध्यमातून तुमचे हितचिंतकच तुमचे हितशत्रू होऊन जातात. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. सप्तम स्थानाकडे वळूयात. जोडीदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये मध्यम स्वरूपात मिळेल. याचं कारण म्हणजे 7 तारखेपर्यंत वृश्चिक राशीतनं शुक्रदेवांचं गोचर आहे. तदनंतर ते धनुराशीतनं गोचर करतील म्हणजे तुमच्या भाग्यात येतील. त्यामुळे तुमच्या लाईफ पार्टनरच्या आयुष्यामध्ये एखादा महत्त्वपूर्ण डिसिजन त्यांना घ्यायचा आहे आणि तुमची मदत हवी आहे किंवा तुमचं मत त्यांना जाणून घ्यायचंय, तर नक्कीच व्यक्त होताना काळजी घ्यायची आहे. तुमचा निर्णय अगदी योग्य असू शकतो किंवा त्यांच्या तो हिताचा असू शकतो, परंतु सांगण्याची पद्धत बदलली आणि त्या माध्यमातून त्यांचं मन नाराज झालं, असं काहीसं होऊ शकतं. म्हणून करताना संवादच होईल, वादाकडे विषय जाणार नाही. या गोष्टीची 7 तारखेपर्यंत प्रकर्षाने लक्ष देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील अष्टम स्थान, अष्टम एखादी महत्त्वपूर्ण गोष्ट तुमच्या जीवनात होईल का हे दर्शवतं. तर लाभाची संधी आहे. कोर्टासंदर्भातली काही कामे असतील तर ती तुमची या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये पूर्ण होतील, तोपर्यंत मध्यम स्थिती दर्शवते. त्याचबरोबर अचानक एखादा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतं. महत्त्वपूर्ण प्रोजेक्टवर तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. थोडीशी प्रतीक्षा आहे पण नक्कीच तुम्हाला ते काम प्राप्त होऊ शकतं. नोकरी संदर्भात आपण सुरुवातीलाच बोललो की नोकरीची संधी प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांचं गोचर विशेष म्हणता येईल. कारण गुरुदेव तुमचे भाग्येश आहेत आणि ते धनात्न गोचर करतायत. त्यामुळे धनवृद्धिंगत करून देण्यासाठी नोकरीची संधी प्राप्त करून देतील. व्यवसायामध्ये तेजी आणतील. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी 15 नोव्हेंबर नंतरचा कालावधी अतिशय उत्तम आहे. कन्स्ट्रक्शन क्षेत्र असू देत, खरेदी विक्रीचे व्यवहार असू देत, त्या संदर्भातील कामे असू देत, तुम्हाला नक्कीच ती पूर्ण झालेली दिसतील. खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये लोखंडासंदर्भातील व्यावसायिक वर्ग, दुकानदारी वर्ग म्हणजे अर्थात प्रत्येक क्षेत्रामधलं दुकान असू दे, त्यातले कुठलेही व्यापार असू दे, अगदी सौंदर्य प्रसाधनासंदर्भातले व्यवसाय, किराणा माल, होलसेल विक्रेते, या सगळ्यांसाठी संपूर्ण नोव्हेंबर महिन्यातील 15 नोव्हेंबर नंतरचा कालावधी, 15 नोव्हेंबर नंतरचा कालावधी तुमच्यासाठी विशेष संधी घेऊन येणारा आणि लाभ प्राप्त करून देणारा असा म्हणता येईल. कारण शनी महाराज वक्रीचे मार्गी होणार आहेत. ते मार्गी झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये विशेष बदल घडवतील. आता शनी महाराज 15 नोव्हेंबर पर्यंत वक्री आहेत, त्यामुळे तुमच्या कामामध्ये अडचणी निर्माण होणं,
तुम्हाला प्रवास करायचा आहे, परदेशात जायचंय किंवा परराज्यात जायचंय, तर तुमच्या कामामधली संधी यामध्ये काहीसे बदल घडून आणणं किंवा काहीशा अडचणी निर्माण करून देणं, अशा सगळ्या गोष्टींना तुम्हाला जावं लागते. पण शनी महाराजांच्या कृपेने आता तो प्रवास सुखकर होईल. बाहेर देशात, बाहेर राज्यात जाण्याची संधी येईल. कामानिमित्त तुम्ही जाल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. याचबरोबर खर्चाचं प्रमाण तुम्हाला या महिन्यात राहणार आहे. खर्चाकडे विशेष लक्ष द्या. 7 नोव्हेंबरपर्यंत खर्च मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. शुक्रदेव अष्टमातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस विशेष मोठ्या प्रमाणातील खर्च घडवतात आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा हा अपव्यय सुद्धा होऊ शकतो. वायफळ खर्च वाढू शकतो. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे. आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड तुम्हाला या महिन्यात द्यावीच लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगळदेव हे तुमच्या शत्रू राशीतनं नीचेतनं गोचर करतायत, चतुर्थातनं गोचर करतायत. नक्कीच मंगळदेवांची उपासना करायची. कोणती ते समजून घेऊयात. या संपूर्ण महिनाभर गम गणपते नमः हा जप 108 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर शुक्रदेवांची कृपा प्राप्त व्हावी, जोडदाराचं सौख्य प्राप्त व्हावं, लाभ प्राप्त व्हावे, या सगळ्यासाठी शुक्रदेवांचा जप करायचा आहे. या संपूर्ण महिनाभर शुक्रदेवांची उपासना करायची आहे. तुमच्या कुलस्वामिनीची उपासना करू शकता किंवा रीम शुक्राय नमः हा जप करू शकता. या दोन्ही माध्यमातून सुद्धा तुम्हाला शुक्रदेवतेचं बळ प्राप्त होईल. यामुळे तुमचे आर्थिक व्यवहार सुधारतील. कुठल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्यातनं तुम्ही बाहेर पडाल आणि याचबरोबर तुम्हाला लव्ह पार्टनर सोबत होणारे वाद यामध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच बदल झालेले दिसतील. तुमचं मत व्यवस्थित प्रकारे तुम्ही मांडू शकाल. तर आज आपण संपूर्ण नोव्हेंबर महिना मेष राशीच्या जातकांना कसा राहणार आहे याबद्दलची चर्चा केली, माहिती घेतली. तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.